खुनाला फुटणार आहे. पण ज्याला तुझ्या वडिलांनी पोटच्या पोरासारखं वाढवलं तो 2 दिवसापासून उपाशी आहे. तो रडूही शकत नाही, मागूही शकत नाही. मीच अनाथ झाले. माझ्या बाळाला पोसायलाही अवघड झाले. त्यात तुला कुठून पोसणार? जा बाळा, जा, जा तू, जा. विसरू नको लढीवाडा, आईचा लळाची वाडा. तू विसरू नको लढीवाडा, आईचा लळाची वाडा. उपकार तुझाचे बाळा, उपकार
बिगर पासपोर्टचा वर पोचला आला, नाहीतर आपण तिघच्या तिघ फसलो असतो आपके मुंह में. मोठ्या ठाकूरांना पाहून मी तर घाबरलो होतो. त्यांना कळलं असतं ना तर आपण तिघे बर्बाद झालो असतो दोन दबाके. अरे जन्मदाता बाप माल देत नाही म्हणून काय झालं? बर मोठा बाप आहे ना, एका झटक्यात मला माल करून टाकलं. तो खरोखरच मोठा ग्रेट आहे यार. थोडे आमची पण तारीफ करा, आम्ही पण ग्रेट हो. अरे हा यार, तू पण ग्रेट आहेस. आता एकच अडचण आहे बघा, इतके महाग दागिने विकायचे कसे? त्यात कसली अडचण? कोणी विदेशी भेटला तर बरं आहे, चांगलीच किंमत. कोण आहे? दारुडीन तू इथे कशाला आलीस? राक्षसानो, देवाच्या घरी चोरी तुम्ही केलीत आणि आरोप माझ्या नवऱ्यावर घेतलात. पुजारीची हत्या तुम्ही केलीत आणि सजा माझ्या नवऱ्याला दिलीत. काहीतरी कर. लालची कुत्र्यानो, चोप. बंदूक माझ्या नवऱ्याच्या रक्ताचा एक एक थेंबाचा बदला घेईन. पकड. मार तिला, खतम कर तिला, मार कुराड, लवकर मार, मोठे ठाकूर, माझा नवरा निर्दोष होता. चोर हे तिघे आहेत, हत्यारे हे आहेत. मला माहित आहे दुर्दैवी बाई, मला सगळं समजले. कपाल करंटिया, जर तुला डाकाच घालायचा होता तर आपल्या बापाच्या तिजोरीवर घालायचा होता. हत्याच करायची होती तर माझ्या काळजात सुरा खुपसायचा होतास. देवाला छळतात तुम्ही. एका ब्राह्मणाचे प्राण घेतले तुम्ही. बेकसूर गरीब गारुड्याला हाल हाल करून मारला तुम्ही. मी आताच तुम्हाला पोलिसांच्या हवाली करतो. पोलीस, फाशी आपके मुंह में छोटे ठाकुर. फाशी. हा थेरडा तर आता सरणावर चढलाय ठाकूर. एका गारुड्यासाठी आपल्या तिघांचे प्राण जाणार. विचार कर, तोच काही ते करू शकतोस. फाशीचे दोर चुकवायचे असतील तर घाल कुऱ्हाड त्याच्या पाठीत, घाल कुऱ्हाड. कसला विचार करतोस? मार. विचार करू नकोस, मार. ऐक माझा, मार लवकर. पकडा.